ठीक आहे, या गोष्टी लक्षात घ्या. तर मी काय करणार आता, वर्गामध्ये समजा इथं काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या इथं वयाचं टोटल आली, इथं उरलेल्या विद्यार्थी वय टोटल आली, दोघांची बेरीज केली आणि भागिले काय घेणार, एकूण विद्यार्थी. म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युली ते मुलं आणि मुले असा भेद असतो. मुलांचा ऍव्हरेज म्हणजे मुलांचं जे कसं इथं मुले असं म्हणू आपण, इथं मुले, इथं मुली आणि इथं एकूण विद्यार्थी असतं, याला म्हणतात ऍव्हरेज काढणं. ठीक आहे. आता याच्यात त्यांनी मुलं आणि मुले असा भेद नाही, त्यांनी मुलांबद्दलच सांगितलं, पण मुलांचे गट केलेत. मुलांच्या गटमध्ये त्याने काय केलंय, 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 आहे. तर मांडणी करायला का माझ्यासोबत, 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 याला एक ब्रॅकेट टाका, प्लस 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 आहे, प्लस राहिलेल्या, मग त्याला आपण एक्स मानतो आता, राहिलेल्या एक्स मुलांच्या वयाची सरासरी ही 15 वर्ष, इथे 15 लिहा. एक ऑब्झर्वेशन करा, मी काय केलंय याच्यामध्ये एन आणि ए असं वापरलंय. 10 मुलं नंबर ऑफ स्टुडंट, ए म्हणजे यांचा ऍव्हरेज 12, 10 मुलांचा ऍव्हरेज 12 आहे. उरलेल्या किती मुलं आहेत माहित नाही, पण त्यांचा ऍव्हरेज किती बेटा इथं 15 आहे. आपण एन आणि ए असं वापरतो, बरोबर, दोघांचा गुणाकार करतोय. तर आता एवढं सांगाल, यांच्या सगळ्यांची जर तुम्हाला लोकांना सरासरी काढायची असेल तर विद्यार्थ्यांची संख्या माहित पाहिजे. तर इथं विद्यार्थी किती आहेत, 10. इथे विद्यार्थी किती आहेत, एक्स. तर इथे येणार 10 अधिक एक्स. इथले विद्यार्थी 10, इथले विद्यार्थी एक्स. आणि जर याची टोटल सरासरी आपण पाहिली तर त्याने किती दिली आपल्याला सांगा, ती 14. बस एवढा फक्त ब्रॅकेट लक्षात ठेवा. एक्झॅक्टली सेम टू सेम टाईपचा क्वेश्चन मागच्या कंबाईनला आलेला आहे. ठीक आहे, ह्या टाईपचा. नंबर वेगळे आहेत, नंबर हे नाहीयेत. नंबर तिथं मला वाटतं 15 आणि 25 समथिंग काहीतरी त्यांनी दिले होते. ठीक आहे. आता आपण याला सॉल्व्ह कसं करणार, एकदम सिम्पलेस्ट वे मध्ये. हे 10 अधिक एक्स ना त्याला पलीकडे पाठवून देऊ. त्याच्या आधी मला सांगा यांचा गुणाकार काय, यांचा आणि यांचा गुणाकार करायचा. सांगताय 10 गुणिले 12 120, प्लस आता एक्स गुणिले 15 किती आला, अरे बोला की 15x. आणि हे जे आहे ना ब्रॅकेट ते पूर्ण पलीकडे चाललंय, तर त्याला तुम्हाला गुणावं लागेल. सांगू शकता 14 गुणिले 10 किती, 14 गुणिले 10 140, प्लस 14 गुणिले एक्स किती आला इथं 14x. ओके, झालं एक स्टेप. शेवटची स्टेप कशाला, ती स्टेप पण नकोय मला, डायरेक्ट सांगू शकता आपण, हा 14x इकडे आला तर मायनस होईल, झालं संपलं. आणि इकडून 120 तिकडे गेला तर मायनस होईल तिकडं. तर पटापट सांगून टाका, 15 मधून 14 गेला इथं एक्स आला, आणि 140 मधून 120 गेला किती आला 20. ऑप्शन नंबर सांगाल, तुम्हाला असं ऑप्शन मध्ये येत नाही. अरे बाबा ही किंमत काढली आपण, किती काढली 20 काढली. आधी विद्यार्थी किती होते 10, आता एक्स इक्वल टू विद्यार्थी किती 20, 10 आणि 20 किती आला 30. एकूण विद्यार्थी, त्याने विचारलं एकूण विद्यार्थी किती. तर स्टार्टिंगला पहिल्या याच्यात विद्यार्थी होते किती 10 मुलं होती. त्याच्यानंतरचे विद्यार्थी जर आपण पाहिले तर त्यांची संख्या आली 20 सेकंड टप्प्यामधली. तर 10 आणि 20 ची बेरीज तुम्हाला करावी लागेल. आन्सर किती येईल सांगा तिथं 30. ओके, डन. नेक्स्ट.